जय भीमच्या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात नाशिक रोड येथे उभारण्यात आलेल्या बोधगया येथील महाबोधी महाविहाराच्या भव्य प्रतिकृतीचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले। या सोहळ्याने यंदाच्या भीम उत्सवाची दणक्यात सुरुवात झाली। महात्मा फुले जयंतीच्या औचित्याने आयोजित या कार्यक्रमात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते प्रतिकृतीचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी उपस्थितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उभारण्यात आलेल्या या देखाव्याने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले। कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आली। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व बुद्धवंदना सादर करण्यात आली। भारतीय बुद्ध महासभेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या बुद्धवंदनेने वातावरण भक्तिमय झाले। सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यंदा विशेष आकर्षण म्हणून बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराची प्रतिकृती उभारण्यात आली असून नागरिकांना त्यांचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। या भव्य देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो 32 बाय 32 फूट आकाराचा असून तब्बल 55 फूट आहे। आकर्षण, प्रकाश योजना आणि भव्य रचना यामुळे हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती। या प्रसंगी पोलीस आयुक्त कर्णिक यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष आकाश भालेराव, कार्याध्यक्ष गौरव काळे, उपाध्यक्ष प्रशांत पगारे, सुचित्रा गांगुडे, सरचिटणीस शुभम पगारे, सहचिटणीस शिरीष कांबळे, कैलास वानखेडे, अशोक खेरनार, संजय भालेराव, भारत निकम, रामबाबा पठारे, अमोल पगारे, नगरसेवक प्रशांत दिवे, शानू निकम, संतोष पाटील, बाळासाहेब भालेराव, शेखर भालेराव, समीर शेख यांच्यासह माजी नगरसेवक संजय भालेराव, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा अनोखा आणि भव्य देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले। विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना विद्या गेले, विद्येविना शूद्र कसले, इतके अनर्थ एका अविद्येने गेले। शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे 14 जानेवारी 1848 साली पुणे येथील विडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, या भारत देशाचे पहिले मुख्याध्यापक तथा शिक्षक, राष्ट्रपिता, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून ऐतिहासिक भीम जयंतीच्या ऐतिहासिक देखाव्याचा लोकार्पण सोहळा महाबोधी महाविहार बोधगया विहार हा जो काही ऐतिहासिक देखावा या ठिकाणी या वर्षी उभारण्यात आलेला आहे, त्या देखाव्याचा लोकार्पण सोहळा नाशिकचे आदरणीय पोलीस आयुक्त, कर्तव्यदक्ष अधिकारी सन्माननीय संदीपजी कर्णिक सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला। आणि मी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं आजपासून हा देखावा संपूर्ण नाशिक रोड शहरातील, नाशिक जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांसाठी आजपासून दर्शनासाठी खुला झाला आणि हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला असे सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर करतो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं हे गुरु शिष्याचं नातं आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना आपल्या गुरुस्थानी मानलं। ही गुरु शिष्याची परंपरा लक्षात घेता सालाबादाप्रमाणे याही वर्षी महामानवाची 135वी जयंती मोठ्या थाटामाटात, आनंदात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने या ठिकाणी साजरी होणार आहे। 13 एप्रिल रोजी रात्री 12:01 महामानवास अभिवादन केल्यानंतर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे जयंती अध्यक्ष सन्माननीय आकाशजी भालेराव यांच्या शुभ हस्ते महामानवाच्या पुतळ्यास या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जाईल। दिनांक 14 एप्रिल रोजी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून समितीच्या वतीनं नाशिक रोड शहरातील, नाशिकमधील जे चित्र या ठिकाणी दाखल होतील त्या सर्व चित्ररथांच्या अध्यक्षांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीमध्ये गेल्या 40 वर्षापासून अतिशय इमाने इतबारे प्रामाणिक काम करणाऱ्या भीमसैनिकांचा जीवन गौरव पुरस्काराने या ठिकाणी सन्मान केला जाईल। आणि त्याचबरोबर MPSC, UPSC या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या
खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. आणि आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की राष्ट्रपिता क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीच्या निमित्तानं सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं एक शैक्षणिक मानवंदना त्यांना सालाबादाप्रमाणे याही वर्षी देण्यात आलेली आहे. आज सकाळी 6 वाजेपासनं तर रात्री 12 वाजेपर्यंत 18 तास अभ्यास अभियान हे समितीच्या माध्यमातून राबवण्यात आलेलं आहे. आणि त्या अभ्यास अभियानामध्ये नाशिक रोड शहरातील सर्व समाज मंदिर, बौद्ध विहार या ठिकाणी कमीत कमी आणि जास्तीत जास्त 1500 म्हणजे 1500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मी त्या सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमच्या नाशिक सह्याद्री न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.